तर नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिफरन्शिएशन या पाठामधील क्वेश्चन जे दुसरा होता त्यामधले 1 ते 6 हे क्वेश्चन पाहिले आहेत। तर आज आपण 7वा क्वेश्चन पाहणार आहोत। आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत, परंतु तरी भी आपण व्हिडिओ बनवत आहोत कारण का सर्वांना याचा फायदा व्हावा। परंतु यामुळे व्हिडिओ क्वालिटी थोडी कमी दिसेल, परंतु समजून घ्यायचं प्लीज। तर पाहूया आपण कोसेक इंटू म्हणजे कोसेकचा जे अँगल आहे ते कॉसेक्स आहे, तर त्याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची। तर पहा, हे तर खूप सोपं असते। पहा, काहीच नाही, डायरेक्ट फंक्शन म्हणायचं। आधी काय म्हणायचं मग, y = कोसेक ऑफ रूट ऑफ cos x इंटू dx। हे dx लिहायची गरज नाही। पहा, तर या पेनने थोडं हे येते, परंतु आपण काळ्या पेनने लिहूया, थोडं भग दिसण्याचा प्रयत्न करूया आपण। तर काय असते पहा, y = कोसेक ऑफ रूट cos x। मग याला काय करायचं, सिम्पली डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x मध्ये। मग काय येते पहा, तर इकडे dy भागिले dx येईल, परत d भागिले dx। तर आता डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची पहा, कोसेकचा अँगल काय cos x आहे, तर कोसेक रूट ऑफ cos x याची आपल्याला काय काढायचे आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे। तर याचे डेरिव्हेटिव्ह खूप सोपे असेल। पहा, तर काय करायचं मग पहा, तर dy भागिले dx। आता कोसेक f, आता याच्यासाठी हा काय झाला, f ऑफ x झाला। तर कोसेक f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, मायनस कॉट f ऑफ x येत नाही। पहा, मग कोसेक f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहितीच आहे। तर काय येते मग, मायनस कॉट x इंटू कोसेक x, राईट। मग कोसेक f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, मायनस ऑफ कॉट f ऑफ x म्हणजे x। आता जे काय अँगल आहे ते कॉट ऑफ रूट cos x इंटू काय कोसेक x, कोसेक ऑफ रूट cos x इंटू परत पहा, आता कोसेक x ची डेरिव्हेटिव्ह काय आली, मायनस cos x इंटू कोसेक x। x म्हणजेच कोण, आता आपण हा अँगल मांडलो आहेत। परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, d भागिले dx। म्हणून डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, जे काही f ऑफ x आपण आहे याच्यामध्ये फंक्शन, त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची। डेरिव्हेटिव्ह काय येईल मग, cos x ची डेरिव्हेटिव्ह येईल, राईट। आता हे झालं अशा प्रकारे। तर dy भागिले dx, तर आता पहा, मायनस कॉट ऑफ रूट cos x इंटू कोसेक x म्हणजे कोसेक ऑफ रूट cos x। म्हणजे याला आपण ॲज इट ठेवूया। परत आता डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आपल्याला, ह्याची काढायची। हे तर डेरिव्हेटिव्ह निघालेच आहे ऑलरेडी, तर याला आपण ब्रॅकेट करूया, याची डेरिव्हेटिव्ह काढायचं। आता पहा, रूट f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते आपल्याला तर माहितीच आहे, काय ते 1/2 रूट f ऑफ x, राईट। 2 रूट f ऑफ x म्हणजे 2 रूट f ऑफ x इथं कोण आहे, आता इथं cos x आहे। परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, d भागिले dx। म्हणून डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, cos x ची काढायची। आता पहा, डेरिव्हेटिव्ह हा धडा आहे, खूपच कलाकार धडा आहे। पहा, जेवढं काढत गेलं डेरिव्हेटिव्ह तेवढं सरतच आहे ना, परंतु लास्टला जेव्हा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलेच्या रूपात येऊन जाईल तेव्हा आपलं उत्तर येऊन जाईल। पहा, तर काय dy भागिले dx मायनस कॉट ऑफ रूट cos x इंटू कोसेक ऑफ रूट cos x। आता पहा, याला रूटमध्ये ठेवूया आपण, कारण का हा सर्व टर्म गुणाकारात आहे। तर 1/2 रूट काय ते इथं cos x ॲज इट इज लिहूया आपण, परंतु गुणाकार त्याच्या काय आहे, cos x आहे। तर cos x ची डेरिव्हेटिव्ह काय ते आपल्याला माहितीच आहे, cos x ची डेरिव्हेटिव्ह ते मायनस sin x, राईट। ही झालं। परत x ची डेरिव्हेटिव्ह काय ते 1 येते, लिहायची गरज नाही। आता गुणाकारात मायनस sin x आहे, तर dy भागिले dx। आता पहा किती सोपं आहे। तर हा कशाचा आहे, याच्या गुणाकारात आहे, राईट। परत हा कशाचा आहे, याच्या गुणाकारात आहे, म्हणजे ही मायनस साईन कशात आहे, या सर्व प्रकारच्या गुणाकारात आहे। त्यामुळे आपण काय करतो पहा, मायनस गुणिले मायनस, इथे एक मायनस आहे, राईट। मायनस इंटू मायनस प्लस, म्हणजे मायनस मायनस साईन कटून गेलं, राईट। मग आता खूप सोपं राहून गेलं। आता काय राहिलं पण इथं वरी राहिलं कॉट ऑफ रूट cos x इंटू कोसेक ऑफ रूट cos x। तर तुम्हाला खरं वाटत नसेल तर पाहू शकतोय तुम्ही किती लाईट गेलेली आहे। आता पण 12 वाजलेले आहेत पहा रात्रीचे। तर लाईट बंद करून दाखवतो मी तुम्हाला।
तरी जाऊ द्या, कॅमेऱ्यावरच हात आहे. तर पाहायचं पहा. तर काय कॉट ऑफ कॉस एक्स, कॉट ऑफ कॉस एक्स राईट इंटू कोसेक ऑफ रूट कॉस एक्स. आता हे मायनस झालं, परंतु आपण इथे असं लिहू शकतो काय पहा, 1 इंटू साइन एक्स काय येते पहा. तर साइन एक्स येते भागिले 2 रूट ऑफ कॉस एक्स. हे झालं पहा याची डेरिव्हेटिव्ह. आता याला हे एक टर्म गुणिले हे टर्म गुणिले हे टर्म भागिले हे टर्म लिहावं सुद्धा चालते, परंतु असं लिहावं कसं आपल्याला सुटसुटीत वाटते, त्यामुळं एवढंच लिहायचं पहा. हे झालं याचं उत्तर राईट. पहा. तर आता हे किती आहे, तर 8वं गणित आहे. 6वं नंतर 7वं नंतर हे 8वं गणित आहे. हे पेनसुद्धा भगचलत आहे पहा. तर याला खूपच सोपे असतात पहा. फंक्शन म्हणायचं y इज इक्वल टू काय आहे, तर लॉग ऑफ कॉसचा फंक्शन काय आहे, x³ मायनस 5 आहे. तर आता किती पहा, याची डायरेक्ट डिफरन्शिएट करायची याला पण विथ रिस्पेक्ट टू. तुम्ही डायरेक्ट जर हे जर व्हिडिओ पाहत असेल तर कृपया पाहू नका, कारण का बेसिकचं जर पाहिलं असेल तरच पहा, नाहीतर काही कामाचं नव्हतं, तुम्हाला समजत नाही, डोक्याच्या वरून जाते. परंतु ते जर पाहिलं असेल तरी हे खूप इझी होऊन जाईल, तुम्ही पाणी पिल्यावर जाईल. त्यामुळे ते पाहूनच हे पाहायचं, म्हणजे बेसिकचे सर्व प्रकारचे व्हिडिओ. तर dy भागिले dx. मग डेरिव्हेटिव्ह कशी काढायची याची, आता याची डेरिव्हेटिव्ह काढायची लॉग ऑफ कॉसचा एक आहे x³ मायनस 5 राईट. हे झाले. आता याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर मग dy भागिले dx. आता खूप सोपं आहे पहा. लॉगसाठी आता हे लॉग आहे राईट. लॉगमध्ये ही जी एवढी जी टर्म असेल ती काय असेल, एफ ऑफ एक्स असेल. तर लॉग एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1 एफ ऑफ एक्स. काय ते 1 एफ ऑफ एक्स म्हणजे x³ मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे ह्या एफ ऑफ एक्सची काय, तर कॉस ऑफ x³ मायनस 5ची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. तर dy भागिले dx. आता पहा 1 कॉस ऑफ x³ मायनस 5ला x³ मायनस 5. आता खूप सोपं आहे पहा, गुणाकारात डेरिव्हेटिव्ह. आता याची डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस हा एफ ऑफ एक्स, कॉस एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय ते मायनस साइन एफ ऑफ एक्स राईट. परत डेरिव्हेटिव्ह गुणाकारात ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह कधी परत डेरिव्हेटिव्ह निघत असेल तर एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह परत काढायचं. जेव्हा एखाद्या टर्मच्या याच्यामध्ये एफ ऑफ एक्स येतोय, त्या एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काढत राहायचं प्रत्येक बारा शेवटपर्यंत. आता कॉसचा एफ ऑफ एक्स हा झाला याच्यामध्ये, आता लॉगचा एफ ऑफ एक्स हा झाला, लॉगच्या याच्यामध्ये एफ ऑफ एक्स हा झाला. मग परत आता याची डेरिव्हेटिव्ह काढायची, परत याची डेरिव्हेटिव्ह काढताना कॉसचा एफ ऑफ एक्स कोण झाला, हा झाला, असं काढायचं पहा. तर मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण, आता इथं आहे x³ मायनस 5 आहे राईट. आता खूपच सोपं होऊन जाईल. तर dy भागिले dx इज इक्वल टू 1 कॉस ऑफ x³ मायनस 5 इंटू, आता पहा मायनस साईनला मायनस साइन x³ मायनस 5. आता तर खूपच सोपं आहे पहा तुम्हाला. सर्वात सोपं म्हणजे काय, ही टर्म याच्या परत गुणाकारात आहे, त्यामुळे याला स्क्वेअर ब्रॅकेट घेऊया. परत डेरिव्हेटिव्ह x³ घ्यायचं मायनस डेरिव्हेटिव्ह 5ची घ्यायचं. परंतु 5 हा कॉन्स्टंट असल्यामुळे 5ची डेरिव्हेटिव्ह 0 येते. 0 मायनस x³ म्हणजे याची जे डेरिव्हेटिव्ह तर तेवढीच आहे, त्यामुळे याची घ्यायची गरज नाही आपल्याला. डायरेक्ट x³ डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण. तर x³ डेरिव्हेटिव्ह काय येते, ही जे पॉवरमध्ये आहे ती कुठे येते, खाली येतोय, म्हणजे 3x काय होते मग वर्ग होतोय, 3x वर्ग. परत डेरिव्हेटिव्ह x काय येते 1 येते, परंतु लिहायची गरज नाही. मी ब्रॅकेटमध्ये केलं आहे, परंतु तुम्ही जर नाही केलं तर खूप चांगलं आहे, कारण का मला वाटतं किती मोठं येईल की. तर पहा आता काय करायचं, तर dy भागिले dx. आता काय करायचं मित्रांनो, तर 1 भागिले कॉस, आता 1 कॉस एक्स काय होते मग सेक एक्स होते. असं ठिकाण उत्तर तुमचं करेक्ट आहे, परंतु मी थोडं चांगलं दिसाय म्हणून असं लिहायचं x³ मायनस 5 येते 1 कॉस एक्स सेक एक्स. आता मायनस हे मायनस नाही पुऱ्या ब्रॅकेटला येतं, गुणाकारातच आहेत सर्व, त्यामुळं मायनस आपण समोर लिहूया. मायनस सेक x³ मायनस 5 इंटू साइन काय आहे
साइन एक्स क्यूब मायनस 5 इंटू 3x वर्ग हे एक करता येते, परंतु हे किंवा मी ऑरमध्ये आलो पहा, किंवा म्हणजे ये सुद्धा बरोबर आहे, किंवा याला 3ला समोर आणू शकतोय आपण, परंतु ऑरमध्ये आपण लिहूया. आता पहा इथं काय आहे, साईन आहे. साईन कुठं जाईल पहा, याच्या वरी जाईल, म्हणजे मायनस ऑफ साईन एक्स क्यूब मायनस 5 भागिले कॉस एक्स क्यूब मायनस 5, राईट. म्हणजे साईन भागिले कॉस काय होते, टॅन होते, आपल्याला माहितीच आहे. वरी काय उरते, मायनसचं चिन्ह एक आहे आणि 3x वर्ग एक आहे. मग त्याला आपण असं लिहू शकतो की ऑरमध्ये dy भागिले dx म्हणून काय लिहू शकतो, साईन भागिले कॉस. साईन भागिले कॉस काय ते, टॅन येते, म्हणजे टॅन एफ ऑफ एक्स. तर मायनसला मायनस आहे, मग मायनस टॅन एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण, आता इथं दोघाचा एफ ऑफ एक्स सेम असल्यामुळे एक्स क्यूब मायनस 5 इंटू 3x वर्ग. बघा किती सोपं झालं पहा, एवढं मोठं गणित, एवढं मोठं उत्तर, परंतु याचं किती छोटं उत्तर आलं. अशा प्रकारचं याचं उत्तर काढायचं पहा. तर हे गणित पहा, हे तर खूप सोपं आहे, नवं गणित आहे, याला सर्वात सोपं गणित म्हणू शकतोय. परंतु जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर महागडे गणित जर सोडलोय तर बरं, नाहीतर तुम्ही याला सर्वात अवघडच गणित म्हणू शकतो तुम्ही. तर अशा प्रकारचे गणित तुम्हाला परीक्षेत जास्तीत जास्त विचारले जाऊ शकतात पहा. तर मग काय करायचं, आपण सर्वप्रथम फंक्शन म्हणायचं y. तर y इज इक्वल टू काय आहे, e⁻³ sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स. वायच्या पॉवरमध्ये आहेत पहा ही संख्या. तर सिम्पली काय करायचं पहा, आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, राईट. डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याला काय करायचं पहा, खूप सोपं आहे. तर मग dy भागिले dx करायचं. तर मग d भागिले dx. मग आता डेरिव्हेटिव्ह कशाचे काढायचे आपल्याला, e⁻f ऑफ एक्सची. e⁻ हा f ऑफ एक्स, राईट. 3 ऑफ साइन स्क्वेअर मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला. म्हणजे ईसाठी कोण झाला, आता हा पुरा एफ ऑफ एक्स झाला, राईट. इथं फंक्शन सर्वप्रथम कोण आहे, नाहीतर तुम्ही असं म्हणशाल की साइन एक्स आहे, साइनचा एफ ऑफ एक्स हे असेल, मग ए कुठे गेली, तर त्याच्यामुळे e⁻f ऑफ एक्स होईल इथं, राईट. हे तर तुम्हाला माहितीच आहे. परंतु तर आपण dy भागिले dx, आता डेरिव्हेटिव्ह कशाच काढायची, e⁻f ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ते आपल्याला माहितीच आहे, काय ते e⁻f ऑफ एक्स येते. e⁻f ऑफ एक्स म्हणजे मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. परत गुणाकारामध्ये डेरिव्हेटिव्ह कशाचे काढायचे, परत जे एफ ऑफ एक्स आहे याचा e⁻चा, ते एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. परत एफ ऑफ एक्स जिथं आले त्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचं जायचं पहा आपण. तर एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ते, म्हणजे 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्सचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. तर किती सोपं आहे पहा. तर dy भागिले dx. आता ह्याला असंच ठेवायचं पहा, 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. आता इंटू, आता डेरिव्हेटिव्ह पहा याची. आता इथं काय आहे पहा, सेपरेट का याची डेरिव्हेटिव्ह. जर गुन्हा म्हणजे वजाबाकी किंवा बेरीज येत असलं तर डेरिव्हेटिव्ह कशाची घ्यायची, डेरिव्हेटिव्ह कशी घ्यायची पहा, सेपरेट घ्यायची. मग सेपरेट घ्यायला आपण काय करूया आपण, तर d भागिले dx. तुम्हाला तर माहितीच आहे, परंतु मी तरी जास्त एक्सपान्शनमध्ये सांगत आहे तुम्हाला. ह्याची घ्यायचं मायनस d भागिले dx. डेरिव्हेटिव्ह कशाची घ्यायची, 2 कॉस स्क्वेअर एक्स. तुम्ही डेरिव्हेटिव्हला चांगलं करा पहा, तुम्हाला इंटिग्रेशन की नाही पाणी फिल्यावर होऊन जाईल पहा, एवढं इझी आहे त्याला ते. तर e⁻³ साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स, राईट. हे हे ॲज इट इज ठेवूया आपण. परंतु इथं जे गुणाकारात येत आहे, तर याची आता हे आहे, याचे गुणाकारात येत आहे, परंतु 3 साइन स्क्वेअर एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय आहे ते पहा. तर एफ ऑफ एक्सचा पॉवर काय आहे, n आहे आधी, नाहीतर साइनचे डायरेक्ट कॉस घेताल तुम्ही, साइन स्क्वेअर एक्सची कॉस स्क्वेअर एक्स घेशाल, परंतु तसं नाही घ्यायचं. तर आधी इथं कोणता फॉर्म्युला लागते, डायरेक्ट साइनच्या आधी लागण्यापेक्षा आधी सर्वप्रथम फॉर्म्युला लागते की एफ ऑफ एक्सचा पॉवर n आहे. तर nला काय करायचं आपण खाली घ्यायचं, म्हणजे 3 दोन्ही 6 साइन एक्स, राईट. 6 साइन एक्स. परत डेरिव्हेटिव्ह कशाचे मग आता एफ ऑफ एक्स कोण, एफ ऑफ एक्सचा पॉवर n होता, राईट. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण आता साइन एक्स असेल, राईट. साइन स्क्वेअर नसेल तर साइन एक्स असेल, राईट. 3 दोन्ही 6 साइन एक्स. परंतु इथं एक्स का आला असं प्रश्न असेल तर n-1 म्हणजेच एक लिहायची गरज नाही, साईनचा पॉवर. त्याच्यामुळे 6 साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, राईट. मायनस, आता इथं पण तसंच करायचं, दोन्ही किती 4
कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाची डेरिव्हेटिव्ह काढायचं डी भागिले डी एक्स डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची तर इथं कॉस एक्सची काढायची होती तिथं काय काढायची होती साइन एक्सची काढायची होती. पहा मन लावून पाहायचं दुसरीकडे आपलं मन जाऊ द्यायचं नाही. हे वयामध्ये 12वीच्या लेकराचं मन कुठं बी जाते कुठंही म्हणजे कुठं बी नाही तर पाणी फियाकड जेवायकड जाते. तर त्यामुळं आपण काय करायचं मन लावून पाहायचं म्हणजे हे गणिताचं थोडं खूप आपल्याला हे होऊन जाईल पहा म्हणजे समजून जाईल फास्टमध्ये. तर आता साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते पहा आपल्याला माहितीच आहे. साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स येते म्हणजे 6ला 6 आपण इथे लिहूया राईट. 6 साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते कॉस एक्स येते म्हणजे 6 साइन एक्स इंटू कॉस एक्स खूप सोपं आहे राईट. तर त्याच्यामुळं मायनस इथे किती आहे 4 कॉस एक्स राईट. 4 कॉस एक्स आहे परंतु कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते साइन एक्स येते. कॉस एक्सची काय येते मायनस साइन एक्स येते मायनस गुणिले मायनस प्लस काय ते साइन एक्स येते राईट. प्लस साइन एक्स हे कॉसला हे कॉस एक्सला आपण लिहायचं राहूनच गेलो किंवा भाऊ असं झाले. आता समजलं का इथं काय केलं ते कॉस एक्सला 4 कॉस एक्स ॲज इट इज ठेवलं. इथं मायनस होतं परंतु कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स येते म्हणून मायनस मायनस प्लस झालं. साइन एक्सला इथं समोर लिहिलं आहे आपण. मग आता तर काय टेन्शनच घ्यायचं नाही. पहा डी वाय भागिले डी एक्स. आता पहा इथं काय येते आता इथं खूपच सोपं येईल पहा इथं. मग आता इथं काय झालं पहा 6 साइन एक्स कॉस एक्स प्लस 4 काय झालं पहा प्लस 4 साइन एक्स कॉस एक्स झालं. परंतु इथं याच्यामध्ये असा फॉर्म्युला तयार होते पहा e⁻³ साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. तुम्हाला जर इथं जर डेरिव्हेटिव्ह काढता येईल ना इथे सोडून टाकायचं परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क इथं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे देऊन टाकतात पहा. परंतु आपण आणखी थोडं सिम्प्लिफाय करायचंच असं म्हटलं तर आता हे डेरिव्हेटिव्ह इथं काढायचं असते पहा. परंतु सिम्प्लिफाय करायचं म्हणल्यानं काय तर इथं काय आहे 6 साइन एक्स कॉस एक्स आहे. तर मग इथं काय लिहिता येते पहा आपल्याला 6ला काय ते 3 दोन्ही 3 गुणिले 2 साइन कॉस एक्स लिहिता येते. परंतु 2 साइन एक्स कॉस एक्सचा फॉर्म्युला याचा ए म्हणजेच काय आहे तर साइन 2x फॉर्म्युला आहे पहा. हे कशाचा आहे साइन 2x फॉर्म्युला आहे. कोणता आहे फक्त एवढंच पहा 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे साइन 2x फॉर्म्युला आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतोय याला साइन 2x लिहू शकतोय आणि 3 गुणिले म्हणजे 3 काय लिहू शकतोय तर 3 म्हणजे साइन 2x राईट. 3चा साइन 2x आता प्लस इथे किती आहे 2 आहे साइन एक्स कॉस एक्स म्हणजे इथं 2 येईल साइन काय येईल 2x येईल. खूपच इझी असेल पहा इथं. मग आता समजलं असेल तुम्हाला नाही गेलं तरी याची स्प्लिट कसं करायचं 3 दोन्ही 6 म्हणजे 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे कॉस 2 म्हणजे साइन 2x प्लस बे दोन्ही 4 म्हणजे 2ची स्प्लिटिंग केली आपण. तर 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे काय साइन 2xच आहे. तर असं लिहायचं आपण. तर मग आणि डी वाय भागिले डी एक्स म्हणजे आपल्याला उत्तर खूपच स्मॉल आणल्यावर म्हणजे आपल्याला थोडं आपल्यालाही चांगलं वाटेल किंवा त्या परीक्षकाला सुद्धा तपासायला खूपच छान वाटेल पहा. तर आपण लिहायचं वेळ असले तर मग आता पहा 3 साइन 2x प्लस 2 साइन 2x म्हणजे किती 5 साइन 2x राईट. हे झालं असंच. तर डी वाय भागिले डी एक्स ॲज इट इज असं लिहून टाकायचं पहा. दुसरं काय देणं घेणंच आपल्याला नाही. हे गुणाकारात असल्यामुळे आपण 5 समोर घेऊया e⁻³ साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू काय येईल साइन 2x येईल. हा झाला पहा याची हा झाला म्हणण्यापेक्षा ही झाली याची डेरिव्हेटिव्ह. खूपच साधी सोपी आणि इझी असेल. तर पहा परत मी 10व्याचं जे लिहिले आहे म्हणजे 10व्याचं कसं सॉल्व करायचं. 10वं तर खूपच इझी आहे पहा. काय आहे y फंक्शन म्हणायचं कॉस स्क्वेअर इथं लॉग ऑफ काय आहे तर x² प्लस 7 आहे. खूपच छान आहेत पहा गणित हे. म्हणजे आपल्याला जर सोडायचं झालं तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्हाला जर मॅथ टॉपर व्हायचं असेल तर खूप थोडी मेहनत घ्यावी लागेल पहा. तर डी वाय भागिले डी एक्स मग काय करायचं आपण डी भागिले डी एक्स डेरिव्हेटिव्ह काढायची. तर कशाची कॉस स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ कशाची कॉस स्क्वेअर लॉग ऑफ x² प्लस 7ची डेरिव्हेटिव्ह काढायची पहा. हा मोठा ब्रॅकेट हा छोटा ब्रॅकेट याच्यातला हा छोटा ब्रॅकेट आहे पहा तुम्हाला माहीतच असेल. मग डी वाय भागिले डी एक्स राईट. मग डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची पहा. आता कॉस स्क्वेअर एफ ऑफ एक्स कॉस स्क्वेअर एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत नाही ऑलरेडी. त्याच्यामुळं हा कॉसचा पॉवर काय झाला n-1
समजते का तुम्हाला? कॉसचा पॉवर काय झालं n झालं. त्यामुळे आता आपण याची डेरिव्हेटिव्ह कशी घ्यायची? कॉसचा पॉवर n-1 घ्यायची. म्हणजे आधी कॉस एफ ऑफ एक्सच्या आधी जो फंक्शन तयार होतो तो म्हणजे एफ ऑफ एक्सचा पॉवर n आहे. म्हणजे हा सर्व एफ ऑफ एक्स याचा पॉवर n आहे. त्यामुळं n कुठं येतो? मग खाली येतो. म्हणजे 2 कॉस n-1 म्हणजे 1. म्हणजे 1 लिहायची गरज नाही. परत लॉग ऑफ काय असेल मग? x² + 7 राईट इंटू. आता डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची? एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण होता आता इथं? एफ ऑफ एक्सचा पॉवर n होता राईट. म्हणजे एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण? कॉस ऑफ लॉग x² + 7 म्हणजेच हाच आता एफ ऑफ एक्स आहे. थोडं कन्फ्यूज होईल पहा आपल्याला, परंतु जर आपण प्रॅक्टिस जर केलो आहे तर मग आपल्याला खूपच इझी जाईल. कारण का म्हणतात ना, एव्हरीथिंग इज इझी व्हेन यू आर बिझी म्हणतात हा. त्यामुळे तुम्ही बिझी राहायचं पहा खूप याच्यामध्ये. त्यामुळं खूपच काही इझी होऊन जाईल. तर आता पहा खूप सोपं असेल. तर याला 2 कॉस ऑफ लॉग ऑफ x² + 7. आता पहा डेरिव्हेटिव्ह कशाच काढायचे? आता इथं कॉसचा पॉवर आहे का एफ ऑफ एक्स? काही नाही. तुम्ही म्हणशाल की 1 आहे काय नाही म्हणजे, नंतर 1 - 1 काय होते? 1 - 1 0 होते. 0चं कोण्या संख्येचा पॉवर 0 असेल त्याची गुणाकार, मग त्याचा अर्थ 1 आहे. ते 1 ने याला गुणल्यानं काय फरक पडत नाही. त्यामुळं आपण त्याची डेरिव्हेटिव्ह घेत नाही. आता डायरेक्ट हाच फंक्शन झाला. तर कॉसचा पॉवर काय म्हणजे कॉसचा जे फंक्शन आहे ते एफ ऑफ एक्स झाला आता हे राईट. तर कॉसचा एफ ऑफ एक्स हा झाला. तर कॉस एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय ते? कॉस एफ ऑफ डेरिव्हेटिव्ह काय ते आपल्याला माहितीच आहे. कॉस आणि हा पूर्ण एफ ऑफ एक्स. कॉस एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन एफ ऑफ एक्स. म्हणजे गुणाकारात आहे मायनस साइन एफ ऑफ एक्स राईट. मायनस साइन एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग ऑफ x² + 7. परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची मग आपण आता? d/dx. डेरिव्हेटिव्ह कॉस एफ ऑफ एक्स म्हणलं तर याला राईट. एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची. जिथं कुठे एफ ऑफ एक्स आलं त्याला धरून ठोकायचं की त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची राईट. समजलं असेल तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची? लॉग ऑफ एफ ऑफ एक्सची. मग आता आपण सिम्पली आता खूपच सोपं असेल पाहायच्यामुळे. पहा आपल्याला वरचं बघून खाली लिहिता येते म्हणून त्यामुळे आपण इथं लगेच इथंच लिहूया. तर dy/dx. मग आता इथं काय आलं ते पहा, लॉग x² + 7 आलं होतं. मग इथं काहीच नाही करायचं पहा, ॲज इट इज लिहून घ्यायचं आधी. 2 कॉस ऑफ काय आहे इथं? लॉग ऑफ x² + 7 इंटू मायनस होते, परंतु ते मायनस आपण इथं घेऊया. गुणाकारात आहे हा मायनस. या मायनसला आपण विसरायचं नाही रे बाबा. ह्या मायनसला आपण समोर घेऊया, इथे घेऊया. 2 कॉस ऑफ लॉगचा x² + 7 आहे इंटू काय आहे मग इथं आता? साइन ऑफ लॉग ऑफ काय आहे? साइन ऑफ लॉग ऑफ x² + 7 आहे. तर आता डेरिव्हेटिव्ह आता किती सोपं आहे पहा. तर डेरिव्हेटिव्ह लॉग हे लॉग झाला. आता परत एफ ऑफ एक्स आता हे झाला. इथं पहा काय करता येते आपण. इथं साइन आता हे सॉरी मी इथं हां बरोबर लिहिलो. इथं साइन लॉग ऑफ x² + 7 हा झाला इथं. परंतु इथं पहा आता डेरिव्हेटिव्ह याची काढत असताना लॉग हा झाला. याचा एफ ऑफ एक्स कोण झाला? हा झाला. लॉग एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय ते? 1/f ऑफ एक्स. 1/f ऑफ एक्स म्हणजे x² + 7. 1/f ऑफ एक्स इंटू परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची? एफ ऑफ एक्सची. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण? लॉग एफ ऑफ एक्स याला म्हणलं होतं. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण? x² + 7. बघा किती सोपं आहे यार. तर dy/dx -2 कॉस ऑफ कोरोनाचा पिरियड चालू आहे पहा. खोकललं तर काही जण परेशान होत असतील. x² + 7 इंटू साइन ऑफ काय ते मग? लॉग ऑफ x² + 7. मी काहीच नाही बघा हे काय काय लिहून घ्यायला म्हणून भानगडीत पडशाल. हे काहीच नाही, वरचं बघून इथे लिहून घ्यायला मी, दुसरं काहीच नाही. तर याचं काय? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे 1/x² + 7 हे लिहून घेतलं मी पहा. तर आता पहा गुणाकारात आहे हे पण. गुणाकारात हे असल्याने याला काय लिहिता येते पहा आपल्याला? याची डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह आपण गुणाकारात लिहूया. आता x² + 7ची डेरिव्हेटिव्ह काय ते आपल्याला माहितीच आहे. तेवढे सारे फंक्शन घेतले एवढे नाही मग काय फायदा नाही आपला. चला मागे परत व्हिडिओ पाहायला बघायला जायचं. x² येते किती? 2x येते. परत प्लस 7ची 0 येते. प्लस 0 म्हणजेच 2x होय. लिहायची गरज नाही. हे झालं याचं उत्तर. परंतु जर
आपण याला सिम्प्लिफाय चांगलं लिहू म्हणलं तर आपण काय लिहू शकतो पहा, तर dy भागिले dx. इथं काय 2x आपण समोर नेऊया, त्याच्यामुळं मायनस आता 2 गुणिले 2 हे सर्व टर्म गुणाकारात आहे पहा. हा टर्म झाल्यानंतर हे गुणाकाराचा आहे, हा टर्म झाल्यानंतर हे गुणाकाराचा आहे, हा गुणाकाराचा आहे. त्यामुळं कुठले लिहिल्यानं काही फरक पडत नाही. त्यामुळं आपण 2 दोन्ही 4 मायनस 4 हे एक्सला एक्स मायनस 4x भागिले हे याला पण इथं लिहून घेऊया x² + 7 इंटू इथं काय उरलं आता मग इथं कॉस ऑफ लॉग ऑफ x² + 7 इंटू साइन ऑफ लॉग ऑफ x² + 7 झालं. एवढं झालं पहा. हे झालं याची डेरिव्हेटिव्ह. याला म्हणतात जीनियस. ह्या गणितालाच म्हणतात पहा जीनियस. असे काढायचे आपण डेरिव्हेटिव्ह. खूप सोपे आहे पहा. तुम्ही लिहून घेतलं असेल तर खूप चांगलं होईल. कारण काय हे गणित म्हणजे गणिताचा याचा पायाच आहे पहा. तर पहा परत लगेच म्हणजे 11व गणित त्याच्यामधलंच. तर हे तर इच्छितच गणित दिले पहा. हे काय टॅन कॉस साइन कसं दिले नंबर 1 मध्ये. खूपच इच्छितर दिले पहा. इच्छितर म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर नका अलग टाईपचे त्याला इच्छितर म्हणतात आपल्या भाषेमध्ये, म्हणजे गावरान भाषेमध्ये. साइन एक्स खूप हसण्यासारखी भाषा आहे, परंतु खूपच मनाला लागायसारखी पण आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचे पहा. टाईम हे होत चालला आहे, तर त्यामुळेच dy भागिले dx. आपण परत खूप फास्ट जर गणित केलं नाही आपण, मग आपण कोणालाच ऐकत नाही पहा. तर कॉस ऑफ काय ते मग साइन एक्स येईल राईट. तर dy भागिले dx. आता पहा खूपच इझी होऊन जाईल. आता हे काय झालं, हा टॅन झाला, हा पुरा काय झाला मग एफ ऑफ एक्स झाला एवढा. टॅन एफ ऑफची डेरिव्हेटिव्ह काय ते sec² एफ ऑफ एक्स sec² एफ ऑफ एक्स कॉस ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची परत एफ ऑफ एक्सची. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण, हा एफ ऑफ एक्स म्हणले होते आताच म्हणतो की टॅन एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच काय कॉस ऑफ साइन एक्सची परत काय करायचे आपण डेरिव्हेटिव्ह काढायची राईट. तर dy भागिले dx. आता इथं sec² कॉस ऑफ साइन एक्स. आता पहा डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची कॉस. आता इथं हे कॉस झाला, हा एफ ऑफ एक्स. कॉस एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची. कायच नाही खूप सोपं असते. तर कॉस एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते मग मायनस साइन एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे इथं कोण आहे साइनच आहे, याचा सक्का भाऊ आहे पहा. सावत्र पण आहे, सक्का भाऊ आहे. परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची मग एफ ऑफ एक्स म्हणजे कोण हेच म्हणजे ते कॉस एफ ऑफ एक्स म्हणजे याला राईट. एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह साइन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते मग, म्हणजे आता कशाची काढायचं साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची राईट. आता संपलंच मग. आता आपलं उत्तर आपण जवळ पोहोचलो उत्तराच्या आता. तर sec² कॉस ऑफ साइन एक्स राईट. sec² कॉस ऑफ साइन एक्स इंटू तर मायनस आपण याला ब्रॅकेटमध्ये असं ठेवूया तोपर्यंत. थोडं 1 मिनिट थांबा तुम्ही. तर साइन ऑफ साइन एक्स इंटू साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस एक्स येते पहा, नाहीतर कॉस रूटमध्ये असं काहीतरी लिहिशाल. साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस येते. आत्ता पहा हे फंक्शन कशात येतात गुणाकारात येतात. त्यामुळे आपण हे कॉस एक्सला म्हणजे जे काय ज्याचा पॉवर मोठा असतं त्याला नंतर लिहायचं असते, म्हणजे गणिताच्या रूलमध्ये. एवढं झालं तर तुमचं उत्तर करेक्ट आहे पहा. तर कॉस एक्सला आपण समोर लिहूया कॉस एक्स, परंतु हे मायनस प्रत्येकाच्या गुणाकारात आहे, म्हणजे आपण समोर लिहिला सुद्धा चालते पहा, म्हणजे गुणाकारात असल्यावर फंक्शन. तर कॉस एक्स आता इंटू का आहे इथे इकडे लिहूया आपण साइन ऑफ साइन एक्स इंटू sec² कॉस ऑफ साइन एक्स राईट. ही झाली पहा ह्याची डेरिव्हेटिव्ह. तुम्ही कोणाही कॉलेजमध्ये जा पहा, कॉलेजमधले शिक्षक असंच करतात की एका दिवसात जे सॉल्ड प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व तेवढं सोडतात, परंतु अनसॉल्वला तसं ठेवून टाकतात. हे जर सोडायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल पहा, हे डिटेलमध्ये पाहावं लागेल. त्यामुळं आपल्याला काय होईल याची प्रॅक्टिस होईल. प्रत्येक गणित आपल्याला आलं तरच सर्व काही सोडता येते. तर आपण इथंच थांबूया.
खूप वेळ झालेला आहे, जवळपास 12:40-50 व्हायला आले. आता 1चा टाईम जवळपास होत आहे. तर त्यामुळे इथे आपण थांबूया. जर कृपया सबस्क्राईब जर नाही केलं असेल तर 100% सबस्क्राईब करा आणि आपले जेवढे काही घरात मोबाईल असतील त्याच्यावर यूट्यूबवर नाव टाकायचं मारुती इबितवार म्हणून किंवा मॅथ्स बाय इबितवार MD म्हणून तिचे चॅनल येते, त्याच्यावर सबस्क्राईब करायचं. तर धन्यवाद. थँक्यू.